सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी, 24 जानेवारीपर्यंत कोठडी. प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावा. रायगडमधला पालकमंत्री पदाचा वाद चिघळला. जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. गोगावलेंना डावलून पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलं गेल्यानं निषेध. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय अनपेक्षित. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य. पहाटेच्या शपथविधीवरनं धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य. शपथविधी षडयंत्र. दादांना शपथविधी वेळेला जाऊ नका असं सांगितलं होतं, मुंडेंचा दावा. पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं. बीड हत्या प्रकरण भोवल्याची चर्चा, तर पंकजा मुंडेंकडे जालन्याचं पालकमंत्रीपद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजप मंत्र्यांचं बौद्धिक बळीजाव. श्रीमंतीचं दर्शन नको. जनमानसातील सरकारची प्रतिमा जपावी. संघाच्या सूचना. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध अखेर थांबलं. इस्रायली कॅबिनेटनं बंधकांच्या सुटकेच्या कराराला दिली मंजुरी. आणि इराणच्या सुप्रीम कोर्टात गोळीबार. 2 न्यायाधीशांचा मृत्यू. हल्लेखोरानं स्वतःवर सुद्धा गोळीबार करून घेतल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.